आजची पवित्र मिसळ लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त देवाच्या आभार मानण्यासाठी निर्मला ज्वेलरी पुन्हा वाढदिवसानिमित्ताने देवाचा आभार मानण्यासाठी पीटर जॉन रॉबर्ट्स. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर सदा असो. आपण सगळेजण अपात्र आहोत. इतर परमेश्वर आपल्याला त्याच्या निधीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरवत आहे. सुंदर उदाहरणं आपल्याकडे ठेवलेली आहे. संदेशकारी संत पॉल, संत पीटर या सगळ्यांनी देवापुढे आपली अपात्रता दर्शविली. परमेश्वराने त्यांना स्पर्श केला आणि त्यांना पात्र ठरवलं. तर सगळे आम्ही सगळेजणी अपात्र आहोत, पण तुझ्या शब्दाने तू आम्हाला पात्र ठरवू शकतोस. आणि म्हणून आपण आपल्या अपात्रतेचा विचार करूया आणि प्रभू म्हणून या निधीमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या सर्वांना तू पात्र कर. या बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी शंभरातल्या पापांची आठवण करूया. झालेल्या सर्व अपराधाबद्दल परमेश्वराकडून क्षमा मागूया. सगळ्यांनी एकत्र. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला करुणेजवळ मी कबूल करतो की मनाने शब्दाने या विवेकेनं मी फार पाप केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध म्हणून नित्य कुमारी पवित्रपणे सर्व पूर्व संध्यांना व तुम्हाला भगवतींना विनंतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला सर्व दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. Shakti
तुझ्यावर आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. तुझ्या कुटुंबावर कृपा दृष्टी दे. तुझ्या कृपाछत्राखाली आम्हाला सुरक्षित दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व नाट्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. हिजकिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्च स्तरी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जक्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्ही तो आपली तोंडसाठी, दोन्ही आपले पायासाठी आणि दोन्ही पुढे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हालले आणि मंदिर पुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज याला मी आपल्या डोळ्याने पाहिले. मग एक सराफ वेदीवरील इंगर चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हणले, पहा, त्याचे स्पर्श तुझ्या ओठांना झाले म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या पापाच्या प्रायश्चित झाला आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रभू देवदूतासमोर मी तुझी स्तोत्रे गाईल. हे प्रभू, मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन. देवदूतासमोर मी तुझी स्तोत्रे गाईल. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. आपला प्रतिसाद. प्रभू, देवदूतासमोर मी तुझे स्तोत्रे गाईल. तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची तोडवी वाढवली आहे. मी धावा केला तो त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली, तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. आपला प्रतिसाद. प्रभू, देवदूतासमोर मी तुझी स्तोत्रे करेन. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आणि ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील. परमेश्वराचा महिमा किती थोर आहे. आपला प्रतिसाद. हे प्रभू, देवदूतासमोर मी तुझे स्तोत्रे गाईल. तुझा उजवा हात माझा बचाव करतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हाताचे काम सोडू नको. आपला प्रतिसाद. प्रभू, देवदूतासमोर मी तुझे स्तोत्रे गाईल. घोषणा करतो, तीच घोषणा मी करतो आणि तुम्ही असाच विश्वास करा. बंधूजनो, मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो पोहला. मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा
काही आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु त्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम घेतो. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. मी असो वा तो असो अशी आम्ही घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. Alleluia, 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 Alleluia. परमेश्वरा बोलवता दास ऐकत आहे. सर्व काही जीवनाची वचने आपणात जवळ आहे. Alleluia, 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 Alleluia. प्रभु तुम्हाबरोबर असो. लोक लेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोक समुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असतात. तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मंचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून सारी धूत होते. त्या मंचवापैकी एक सिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मंचवात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, मचवा खोल पाण्यामध्ये टाका आणि मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली टाका. सिमोन पेत्राने उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही पकडले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी खाली सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यामध्ये सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मच्छीमार होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्याला पुनाविले. मग तो आल्यावर दोन्ही मच्छी इतके भरले की ते फुगू लागले. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. आणि तसे सिमोन, कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व विस्मयित झालेले होते. तसे सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मयित झाले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मच्छी किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते येशूच्या मागे गेले. प्रभू येशू वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सगळे माझ्या प्रिय भाविकांनो, आपण वाचना याप्रमाणे कदाचित आपल्याला माहीत आहे की आजचं जे सगळी वाचना आहे ती पाचारण विषय. आणि पाचारण हा शब्द आपण ऐकला की आपल्या डोक्यामध्ये काय येतं? धर्मगुरुवारी आम्ही लाभ तुम्ही तुमचं कार्य करून द्या. फक्त धर्मगुरू ही चुकीची संकल्पना आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे, मला बोलावलेलं आहे. आणि म्हणून पाचारण हे थोडंसं विस्तृत दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. आमच्या सर्वांना ज्याने त्याने बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्या सर्वांना परमेश्वराने त्या त्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी बोलावलेलं आहे. आता आपण जर पाहिलं
इतिहासामध्ये की सर्व क्षेत्रातील माणसाने, सर्व वयोगटातील माणसाने परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद दिलेला आहे, परमेश्वराची हाक ऐकलेली आहे. आपण जर बाळ येशूची संत तेरेसा बघितली, तिने कार्मेलियन कॉन्व्हेंट संस्थेमध्ये प्रवेश केला. ती 15 वर्षाची मुलगी होती, पण तिला देवाच्या शब्दाचा स्पर्श झाला, देवाचा शब्द तिने ऐकला आणि 15व्या वर्षी कॉन्व्हेंटमध्ये जॉईन झाली. आग्नेस, जिला आपण मदर तेरेसा म्हणतो, जी 18 वर्षाची असताना तिने आपला देश सोडला, आयर्लंडमध्ये गेली. त्यानंतर ती लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये गेली आणि आपल्या भारतामध्ये आली. आणि जगामध्ये आज एकही व्यक्ती असे नसेल ज्याला मदर तेरेसाच्या कार्याविषयी आणि मदरविषयी माहिती नसेल. अगदी 18 वर्षाची. संत ज्वे ही 47 वर्षाची असताना परमेश्वराने तिला हाक आली आणि तिने 47व्या वर्षी कॉन्व्हेंट जॉईन केलं. संत इग्नाशियस लोयोला जेजुईट धर्म संस्थेचे संस्थापक लढाईमध्ये गेलेले होते, युद्धामध्ये गेलेले होते, जखमी झाले, घरी आले. बेडवर पडलेले असताना त्यांनी विचार केला की माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे, परमेश्वराने मला कशासाठी त्या देवा पृथ्वीवर पाठवलेला आहे. त्याने मनन चिंतन केलं आणि आपण पाहतो की तो एक जेजुईट धर्म संस्थेचा संस्थापक झाला. संत फ्रान्सिस झेवियर, संत अगस्टीन हे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. त्यांनी सगळं आपला व्यवसाय सोडला कारण त्यांना देवाचा शब्द सांगवला. आपल्याला माहिती आहे संत फ्रान्सिसच्या झेवियरच्या जीवनामध्ये आणि कधीही विसरू नका, संत मत्तेचे शुभवर्तमान 16 आणि 26 चरण कधीही विसरू नका की माणसाने सगळं जग गमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर त्याने जीवनामध्ये काय गमावलं, हे शाश्वत शब्द आपल्या जीवनामध्ये आपण करून ठेवले पाहिजे. आपण पुढे बघतो की संत लुईस 9 हा फ्रान्सचा राजा होता. त्याला देखील देवाचा स्पर्श झाला आणि त्याने देखील देवाच्या कामासाठी देवमध्ये कार्य करू लागला आणि तो संत झाला. संत थॉमस मोर हा राजा फेडरिक यांचा चान्सलर होता UK मध्ये, अमेरिका, इंग्लंडमध्ये चान्सलर मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस, पण तो देखील एक मध्यवर्षी झाला. तेही पलीकडे आपण जाऊन बघतो की प्रापंचिक संत लुईस मार्टिन हे आदर्श पती पत्नी होते आणि त्यांची 3 मुलं ही संत होती. आणि म्हणून पाठशाळे जे आहे हे फक्त धर्मगुरू होण्यासाठीच नाही तर प्रपंच करीत असताना देखील देऊळ मार्गामध्ये कार्य करून देवाची सुवार्ता सगळीकडे आपण सांगू शकतो. मग आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असले तरी पण फक्त आणि फक्त आपल्याला देवाचा शब्दाचा स्पर्श झाला पाहिजे आणि तेव्हा आपण बघतो की आपल्यामध्ये बदल घडून येतो. मग आता आपल्या 3 वर्षामध्ये आपण पाहिलेला पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं. पहिल्या वाचनामध्ये संत यशायाचा संदेश त्याने सांगितलं की माझे पोट अपवित्र आहे, मी अपवित्र लोकांमध्ये राहतो आहे, मी पापी आहे आणि तुझा शब्द सांगायला मी कसं जाऊ. पण तो परमेश्वराने त्याला पात्र ठरवलं आणि आपण बघतो की तो देवाच्या नावाने त्याचा संदेश देण्यासाठी त्याने बाहेर पडलेला आहे. संत पौल दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहिलं की संत पौलाने प्रामाणिकपणे कबुली दिलेली आहे की मी देवाच्या लोकांचा छळ केला, मी देवाची मंडळीला त्रास दिला, मी देवाच्या विरुद्ध टीका केली, मी देवाच्या विरुद्ध बोललो. पण तो आज जो काही मी आहे तो त्याच्या कृपेमुळे आहे, कारण त्याचा शब्द मला कुठेतरी स्पर्श केलेला आहे, त्याचा शब्द मला कुठेतरी जाणवला आहे आणि म्हणून मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ त्याच्यामुळे आहे. आणि मग आपण तिसऱ्या वाचनामध्ये संत पेटर आपण पाहिलं की प्रभूचा पहिला शिष्य
मच्छवामध्ये रात्रभर मेहनत केलेली आहे, समुद्रामध्ये गेलेला आहे, काहीच मिळालं नाही. एकाने हाताने दुसऱ्या दिवशी सकाळी परत आलेले आहे, किनाऱ्यावर आपली जाळी स्वच्छ करीत आहे. आणि तेव्हा प्रभूच्या केवळ एका शब्दावर विश्वास ठेवून तो जाळी टाकतो. आणि काय चमत्कार आपण पाहतो की जाळी माशाने एवढी भरतात की ती फाटू लागतात. आणि मग त्यांना मदतीसाठी इतर त्यांचे सहकारी आहेत त्यांना देखील बोलवावं लागतं. म्हणजे प्रेमाविकानो, हे कोळ्यांचं जीवन असतं ना, हे फार खडतर असतं. आपण मासे घेताना कितीतरी घासाठीच नाही का, एवढेच देतो एवढेच देतो. ओके, पण समुद्रात जाऊन बघा, त्या लाटा तुम्हाला गिळतात. रात्रभर मुलं बाळं पती पत्नीला घरी सोडून रात्रीच्या रात्री समुद्रात काढतात. आणि जेव्हा काहीच मिळत नाही तेव्हा विजेचं खर्च, बर्फाचा खर्च, कमीवर गेलेले त्यांचा खर्च, काहीच मिळत नाही, रिकामी हाती येतात. तेव्हा किती मोठं नैराश्य त्यांच्या हातामध्ये. आम्ही मात्र घासाघीस त्यांच्याबरोबर करीत असतो. त्यांचं जीवन आपल्याला नाही. पीटरने ते अनुभवलं, पीटरने ते अनुभवलं आणि प्रभू सांगितलं आम्हाला काहीच मिळालं नाही, पण एका शब्दाने त्याचं जीवन बदलून गेलेलं आहे. आणि म्हणून तो प्रभूला सांगतो आहे, प्रभू माझ्यापासून दूर जा, मी पापी मनुष्य आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा परमेश्वराचा शब्द आपण ओळखतो आणि त्याला अनुसरतो तेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जात असतो. आणि म्हणून प्रभूने सांगितलं की गीतामध्ये, जो अनुसरतो मला तो अंधारी न चालेल. जो पण मला अनुसरेल तो कधीही अंधारामध्ये चालणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भगिनीनो, देव जेव्हा निवड करतो त्याची योजना ही निराळी असते. तो माणसाचा व्यवसाय बघत नाही, तो माणसाचं शिक्षण बघत नाही, तो माणसाची श्रीमंती बघत नाही, तो माणसाचं रूप बघत नाही, तो माणसाचं अंतःकरण बघत असतो की माणसाचं अंतःकरण त्याच्या कार्यासाठी किती दिलदार आहे, त्याचं अंतःकरण देवाच्या कार्यासाठी किती मोठं आहे, देवाच्या कार्यामध्ये तो स्वतःला किती वाहून घेतो आणि किती झोपून देतो, हे फार महत्त्वाचं. त्याच्याकडे शिक्षण, मुद्दा, व्यवसाय, श्रीमंती, रूप काहीच महत्त्वाचं नाही. त्याच्यासाठी अंतःकरण हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण प्रतिसाद देत असतो, देव त्याचं कार्य आपल्या माध्यमातून करत असतो. आपण जर बसेचं सगळं पॅरिशमध्ये बघितलं तर कितीतरी लोक निराळ्या संस्थेमध्ये, आपल्या पॅरिशमध्ये कितीतरी लोक निराळ्या संस्थेमध्ये कार्य करीत आहेत. पण तो कधी कधी खेद वाटतो, आपण कोणाला बोलवतो सहभाग होण्यासाठी, संस्थेमध्ये येण्यासाठी, कार्य करण्यासाठी, तो सांगतो नाही नाही मला जमणार नाही. सगळ्यांना जमत नाही. देवाने कोणाला पात्र करून पाठवलेलं नाही, सगळे अपात्र आहेत. पण जेव्हा आपण झोपून देत असतो तेव्हा परमेश्वर आम्हाला पात्र करवत असतो त्या कार्यासाठी. आणि म्हणून हे पाचारण जे आहे ते सगळ्या क्षेत्रामध्ये, आपण धार्मिक क्षेत्रामध्ये असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो, इतर कार्यामध्ये असो, सगळ्या क्षेत्रामध्ये परमेश्वर आम्हाला बोलावित आहे, आम्हाला पाचारण करीत आहे. आणि म्हणून संत पेत्राला पीटरने प्रभू पेत्राला सांगितलं की आता तू मासे धरणार होणार नाहीस, तर ह्यापुढे माणसे धरणार होणारस. प्रभूला सांगेल त्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एक दिवस मासे खाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी खावी लागतील. पण जर मी माणसं धरली, माणसं पकडली, माणसातले संबंध जोडले, ते माझ्या आयुष्यासाठी उरणार आहे. आणि त्यासाठी माणसे धरणारे व्हावे. आणि हा आम्ही ऐकावी प्रभूकडे आम्ही प्रार्थना. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया आणि सगळ्यांनी जोड्याने आम्हाला श्रद्धा प्रकट करायची आहे. गप्पाला उभे राहू सगळ्यांनी एकत्र स्वर्ग आणि
झालेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, त्या परमेश्वरापासून त्या परमेश्वर, तो वेदाचे एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हाला वासावी आणि त्याच्यासाठी सगळं आम्ही काही पवित्र आत्म्याचे रूपाने वारी देव असू शरीर आणि तो मनुष्य आम्हासाठी त्याला दिसली. पवित्र आत्म्याच्या अंगाने त्याने उठवली. मरावा आणि त्याला पुण्याला प्रलोकात आणि पवित्र शासन दुसऱ्या दिवशी प्रवृत्तीत झाला आणि स्वतःचा आणि तो पुढे विराजमान झाला आणि जिवंतांचा बदलण्याचा न्याय करण्यासाठी वैभवाने त्याच्या राज्याचा जीवनाचा प्रभू पवित्र तो पिता आणि पुत्र याच्यापासून पिता आणि पुत्र याच्या समोर त्याला प्रस्ताव आहे. तो संदेश आम्हाला बोलला आणि एकाच पवित्र त्याने सभेवर आप सभी सभी वापस आपल्या सर्व विनंत्या प्रभूचरणात शिकवली. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल प्रभो आमची प्रार्थना आहे म्हणूया. म्हणून दिसतात आपण एकत्र जमू बघू. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला सोडून देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करतो. प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले प्रभू फ्रान्सिस बिशप थॉमस धर्मगुरू व ग्रस्त यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी परमेश्वराची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशातील संपत्तीचा सदुपयोग देशहितासाठी व जनकल्याणासाठी करण्यास राजकीय व शासकीय नेत्यांना सतत प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या आज्ञेवरून शिमोली जाळे समुद्रात टाकली व माशांचा मोठा धोका जाळ्यात सापडला. माणसे धरणारे होण्यासाठी त्यांनी सर्व काही सोडून प्रभूचा मार्ग स्वीकारला. प्रभूच्या तारणादायी प्रकाशाने आपणास इतरांचे जीवन प्रकाशमय करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण पात्र नसतानाही परमेश्वर आपल्यावर अनेक मार्गाने जबाबदारीची कामे सोपवीत असतो आणि ही कामं पूर्ण करीत असताना आपले जीवन सर्वस्वी बदलून जाते. प्रभूच्या ह्या औदार्यावर आपल्याला पूर्णपणे विसरून राहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी. दुःखितांना व शोकग्रस्तांना दिलासा प्राप्त व्हावा. अखिल जगात शांतता नांदावी. उद्या आज विवाह कार्यक्रम होणाऱ्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा. तसेच सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. आपल्या सर्व विनंत्या तुझ्या चरणात शिकवलेल्या आहेत त्यांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Thank you.
सर्वशक्तिमान परमेश्वर तुला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे सभेचे कल्याण तुमच्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रवेश. हे प्रभू परमेश्वर आमच्या दुर्बल शरीराच्या पोषणासाठी भाकर आणि द्राक्षरस देतोस. या भाकरीच्या द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या साकाररूपामध्ये कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्याकडे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे हे त्या सर्व आभार मानावे योग्य आणि कारणदायक आहे. त्यांचे कर्तव्य आहे. तू सर्व चराचरांचा निर्माता आहेस. सर्व युग आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेस. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टी त्याला श्रेष्ठ आणि सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शुद्धपणाच्या आणि सामर्थ्याच्या अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी मनुष्याला नियुक्त केले. आणि म्हणून हे प्रभू सर्व दुर्गाबरोबर आम्ही देखील मोठ्या आनंदाने श्री गौरव घेतला म्हणतो. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने तू भगवल्याला सामोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोकली, ते आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्व जण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व जण हा घ्या आणि घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा करार आहे, ते नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, ते तुमच्या आणि दुष्काळांच्या पाप क्षमेसाठी उठले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार, जिवंत
हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाची स्मृतीसाठी करीत असताना आम्ही तुझ्या जीवनाची भाकर आणि दानाचा प्रारंभ करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यात आता आम्हा सर्वांना पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असे आम्ही तुला देतो. हे प्रभू सगळ्या पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेच्या आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप बाबाज आमचे बिशप आणि सर्व याचक यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार कर. ज्यांच्या बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान निंदा घेत आहेत आणि जे तुझ्या देव संपूर्ण मरण पावलेले आहे त्यांचे स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. हे माता तुम्ही तुम्हारी मर्यादेचा प्रतिष्ठेचा पूज्य प्रेषित संत गोवाना आणि युगानुगे त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलेले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभाग स्वागत आणि स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही सर्व येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्तांमध्ये हे सर्व समर्थ देवदिल्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. करणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन मोठ्या धैर्याने आपण परमेश्वर पित्याला आत्मा म्हणूया. आमच्या सगळ्यांचे बाबा तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला अप्रसंगी करू देऊ नको पण वाईटापासून हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सर्व संधी विनवितो. त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेचे आमच्या जाणारे येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्यात जीवन पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असून म्हणालच मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती ही तुम्हाला आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या या श्रद्धेकडे पाहू आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वय केलेली कृपा कर. तुम्ही ती दिली असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती म्हणून शांती असो. जगाची पापे तुटणारे परमेश्वराचे कोपरूपा या कोपऱ्याच्या भोजनात बनवण्यात आलेले धान्य हे प्रभू माझ्या जगात माझी आत्मा
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आपल्या स्वतःतील बाबा, एका भाकरीत आणि एका प्याल्यामध्ये आम्हाला सहभागी करून तू आमच्या ख्रिस्ताशी ऐक्य घडून आणतोस. सर्व जगात तुझे तारण आणि तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. दुसरे कलेक्शन संगीतसाठी पॉलसाठी असेल. लग्नाची पहिली घोषणा. ईश्वर कृपेने लग्न करू इच्छितात मॅक्सन गोन्झाल्विस, श्री मायकल व सोनाता गोन्झाल्विस राहणार सिकंदराबाद नंबर यांचा अविवाहित मुलगा, आणि सविना रोहन सजन, श्री रोहन व सो इस्कॉल सजन राहणार पाचबंधर कोळीवाडा यांची अविवाहित मुलगी. हे दोघे चर्चेतील सर्व विभागात होऊ इच्छितात. या लग्नामध्ये रक्ताचे निश्चित नाते, जवळचे नातेसंबंध किंवा इतर नातेसंबंधाचा कुठलाही हक्कार असल्याचे आपल्यास ठाऊक असेल तर त्याविषयी चर्चा धर्मगुरूंना तात्काळ कळविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आता सामान्य काळात गेलो 5 रविवार आज उपासना मोठेपण गाव परिवारातर्फे त्यानंतर पुढच्या रविवारची उपासना सिकंदराबाद गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. पॅरिस कौन्सिलची मासिक सभा आज संध्याकाळी इथे 5:30 वाजता कुटायचं सभासदांनी परिवर्ती उपस्थित राहून सहकार्य करावे. ज्यांची लग्न मे 2026 पर्यंत ठरलेली असतील त्यांनी कृपया चर्च कार्यालयामध्ये आपल्याला नाव नोंदणी करायची आहे. ज्येष्ठ नागरिकांची नमनसह 1 आणि 2 मार्च रुपये 4000 करून नोंदणी करावी. संत जोसेफ कॉलेज सतपारा रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर 14 आणि 15 फेब्रुवारी. अधिक माहिती नोटीस बोर्डवर लावलेली आहे. कुटुंब सभा समितीची सभा आता 20 नंतर हॉलमध्ये होईल. कृपया सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे. गेल्या रविवारचे दान 35,850 रुपये झाले. बुधवार आणि शुक्रवारचे दान 13,350 रुपये झाले. ज्येष्ठ आलेले त्यांनी अनामी 10,000 रुपये आणि संत पॉल्ससाठी लग्नाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्ताने सेकंड आणि ब्रँड पुरस्कारानं 5,000 रुपये. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. रामाच्या सुवर्णमय सांगितल्याने प्रार्थना. हे सर्वसंमत आणि परमेश्वर आमच्या धर्मकामाचा सुवर्णमहोत्सव सादर करीत असताना आम्ही आनंदाने आणि कृतज्ञ मनाने तुझ्या समोर उभे राहू. गेली 50 वर्ष आमचे पवित्र स्थान आपल्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून विमानाने उभा आहे. तिथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याचे असलेले आमचे नाते भक्कम झालेले आहे. हे प्रभू 50 वर्षापूर्वी मॅनेजरचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या व्यक्तीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या चर्चमध्ये त्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा पुरवली. त्या सर्व धर्मगुरूंच्या, शिष्यांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ गुणाशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय मृत श्रद्धावंत याचे देखील आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्च भवितव्यासाठी प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागे लोकांनी तुझा शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. या पृथ्वीतलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची शुद्ध दे. ही प्रार्थना आम्ही तुझा हृदय ख्रिस्त यांच्याद्वारे आणि आमच्या आश्रयदाता संत पौल यांच्या मध्यस्थीने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. झाले आहे.